नमस्कार. आज आपण एका वेगळ्याच प्रसंगावर बोलणार आहोत. म्हणजे एका सत्यनारायण पूजेचं वर्णन आहे आपल्या माहितीत. हो. आणि गंमत म्हणजे पूजा आहे दोन जोडप्यांसाठी, पार्थकाव्या आणि जीवानंदिनी. पण सुरुवातच तणावाची आहे. अगदीच. म्हणजे पूजा त्यांच्यासाठी, पण वातावरण काहीतरी बिनसलेलं दिसतंय. आपण यातून काय उलगडणार आहोत? नातेसंबंध, परंपरा. बरोबर. आणि त्यातला संघर्ष, वैयक्तिक इच्छा विरुद्ध समाजाच्या कुटुंबाच्या अपेक्षा, हे सगळं या एका प्रसंगात दिसतंय. आणि सुरुवातच होते पार्थच्या विरोधाने. म्हणजे तो काहीतरी घटस्फोटाबद्दल बोलतोय असं दिसतंय. हो हो, अगदी स्पष्ट. सही करा, करून टाका सही प्लीज, असं काहीतरी म्हणतोय तो. म्हणजे निदान एका जोडप्यात तरी घटस्फोटाचे विचार सुरू आहेत हे नक्की. बापरे! मग अशा परिस्थितीत पूजेला एकत्र बसणं हे तर अवघडच. तेच तर. म्हणूनच पार्थचा विरोध खूप तीव्र आहे. तो सरळ विचारतोय की जिच्यासोबत संसारच करायचा नाहीये, तिच्याबरोबर पूजेला का बसू? अगदी थेट प्रश्न. म्हणजे तो म्हणतोय की हे ढोंग कशाला? बरोबर. तो म्हणतोय की त्याच्यावर जबरदस्ती होतीये. मनाविरुद्ध मला ही पूजा करायला लावू नका. आणि तो पर्याय पण देतोय ना, आई-वडिलांना बसायला सांगतोय. हो, म्हणजे तो फक्त नकार देत नाहीये, तर एक प्रकारे व्यवस्थेलाच आव्हान देतोय की तुम्हीच बसा, माझ्यावर जोर कशाला? पण दुसरीकडे मग कुटुंब काय म्हणतंय? आई, मानिनी, वसुताई, विक्रम ते काय करत आहेत? ते सगळे पार्थला समजावण्याचा प्रयत्न करतायत. त्यांचं म्हणणं आहे की अहो, काव्या बदललीये, जीवा पण बदललाय. अच्छा, म्हणजे कसं काय बदललेत? काय पुरावे देतायत ते? ते उदाहरणं देतात ना. काव्याने म्हणे पार्थसाठी खिचडी बनवायला शिकली, डबा घेऊन गेली होती. अच्छा. आणि जीवा पण. त्याने नंदिनीसाठी पाणीपुरीची व्यवस्था केली, तिला पत्र लिहिली, असं काहीतरी. म्हणजे कुटुंब ह्या छोट्या-छोट्या गोष्टींना बदलाचं प्रतीक मानतंय. अगदी. ते म्हणतात आम्ही आमच्या डोळ्यांनी बघतोय रोज. त्यांना वाटतं की हे दोघंही नातं टिकवण्यासाठी मनापासून प्रयत्न करत आहेत. पण पार्थला हे प्रयत्न पुरेसे वाटत नसावेत कदाचित. किंवा मग मूळ समस्या वेगळीच असावी. बरोबर. इथेच तर तो संघर्ष आहे. कुटुंबाला वरवरचे बदल महत्वाचे वाटतायत, पण पार्थच्या मनात कदाचित नात्याच्या पायाबद्दलच प्रश्न असतील. आणि याच सगळ्या गोंधळात गुरुजींचं बोलणं येतं मध्ये. ते सत्याबद्दल काहीतरी बोलतात. हो, आणि ते खूप महत्वाचं आहे. पूजेच्या आधी ते सांगतात की सत्य म्हणजे काय? तर तुमचा आतला आवाज. आतला आवाज. हो, आणि ते पुढे म्हणतात की माणूस जगाशी खोटं बोलेल, पण स्वतःशी नाही बोलू शकत. अरे वाह! म्हणजे एका अर्थाने ते नकळत पार्थच्या म्हणण्यालाच दुजोरा देत आहेत का? तसंच काहीसं वाटतंय. कारण पार्थ कदाचित त्याच्या आतल्या आवाजाचा ऐकायचा प्रयत्न करतोय, पण परिस्थिती त्याला पूजेला बसायला भाग पाडतीये. हां. किती मोठा विरोधाभास आहे. म्हणजे आध्यात्मिक पातळीवर आतला आवाज महत्वाचा, पण प्रत्यक्ष व्यवहारात तो आवाज दाबला जातोय, कुटुंबाकडून, परंपरेकडून. मग पार्थनी काय करावं? आतल्या आवाजाचं ऐकावं की समाजाचं? मोठा प्रश्न आहे हा. आणि अखेरीस काय होतं? पूजा होते का? हो, पूजा पार पडते. याच तणावात विधी वगैरे होतात. म्हणजे आचमन करणं, पतीच्या हाताला हात लावून मम म्हणणं, हे सगळं. हो, पण मनात वेगळे विचार आणि बाहेरून हे विधी. किती यांत्रिक वाटत असेल नाही? अगदी. हे दाखवून देतं की अनेकदा आपले धार्मिक विधी आणि आपल्या आतल्या भावना यात किती अंतर असू शकतं. पूजा संपते, गुरुजी आशीर्वाद देतात, अखंड सौभाग्यवती भव, सगळं अगदी परंपरेनुसार. पण मग गुरुजी एक वाक्य बोलतात जे सगळं चित्र पालटून टाकतं. ते काय म्हणतात आठवतंय? हो, ते म्हणतात की अहो, काहींना लग्न पण नको असतं, डिव्होर्स हवा असतो. बरोबर. अगदी अनपेक्षितपणे पूजेनंतर, आशीर्वादानंतर असं वाक्य येणं हे खूप मार्मिक आहे. खरंच, हे वाक्य म्हणजे आजच्या काळातल्या नात्यांवर, लोकांच्या बदललेल्या विचारांवर थेट भाष्य आहे. अगदी. आणि ते ऐकल्यावर प्रश्न पडतो की आता पुढे काय? या जोडप्यांचं काय होणार? तेच तर. ते एकत्र राहतील का? फक्त परंपरेसाठी, की खरंच त्यांच्या आतल्या आवाजाला महत्त्व देतील? आणि हाच विचार महत्वाचा आहे. परंपरा पाळणं जास्त महत्वाचं की आपलं वैयक्तिक सत्य? धार्मिक विधींनी नाती जोडली जातात की ते फक्त एक उपचार किंवा देखावा ठरतात? या सगळ्या प्रसंगाने हे प्रश्न नक्कीच अधिक गडद केले आहेत. विचार करायला लावणारे प्रश्न आहेत हे.